कोल्हापूरमध्ये राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर हा कायमच आहे। कोल्हापूरचं राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जाते। अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी ठेवून विसर्ग वाढवा, इरिगेशन फेडरेशनचं कोल्हापूर पाटबंधारे विभागाला निवेदन आहे। हिपर्गी बॅरेजचे सगळे दरवाजे खुले करण्याची मागणी सुद्धा आहे। बातमी नागपूरची आहे। नागपूरमधील 28 जुलैच्या पावसावरून खंडपीठानं फटकारलेलं आहे। नागपूर खंडपीठानं नागपूर महानगरपालिकेला चांगलंच फटकारलं। पावसाळी परिस्थिती हाताळण्याकरता कोणत्या उपाययोजना केल्या या संदर्भात विचारणा करण्यात आली आहे। मनपाला 2 दिवसात प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरणही मागितलंय। ओडिशामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। पावसामुळे पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे। आतापर्यंत 3 जणांचा या ठिकाणी मृत्यू आहे, तर मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी नुकसान सुद्धा आहे। 2 लाखांहून अधिक नागरिकांना या पुराचा फटका बसलाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ आहे। अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहताना दिसतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।